आज आपण एका अशा स्त्रीच्या प्रवासावर सखोल चर्चा करणार आहोत जिची कथा आपल्याला मिळालेल्या स्रोतांमधून समोर येते. ही कथा आहे शांताबाईसा वसमत नगरकर यांची. पण त्या शांताबाईसा होण्याआधी त्या होत्या मायबाईसा, एक सामान्य गृहिणी जिच्यावर दुःखाचे अक्षरशः डोंगर कोसळले होते. इतके की त्यांनी आपल्या मुलींसह आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. आणि याच नैराश्याच्या गर्तेतून त्या सागरतुल्य तपस्विनी कशा बनल्या, हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. आज आपण फक्त त्यांच्या आयुष्यातल्या घटना नाही पाहणार, तर त्यामागे काय मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया घडली हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी एका टोकाच्या निराशेपासून समुद्रा एवढ्या विशाल शांतीपर्यंतचा हा प्रवास. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून. पैठणच्या एका सधन ब्राह्मण कुटुंबात जन्म आणि वसमतच्या एका मध्यमवर्गीय घरात विवाह. त्यांना 3 मुलं होती, एक मुलगा आणि 2 मुली, एकाईसा आणि जसमाईसा. हो, म्हणजे वरवर पाहता एका सुखी आणि समाधानी संसाराचा हे चित्र वाटतं. सुरुवातीला सगळं अगदी सुरळीत होतं, पण इथेच नियतीने आपला खेळ सुरू केला आणि तो इतका क्रूर होता की एका पाठोपाठ एक आघात त्यांच्यावर झाले. या घटनांनी त्यांच्या अस्तित्वाचा पायाच हादरून टाकला. आणि ही संकटं म्हणजे काही साध्यासुध्या अडचणी नव्हत्या. हे आघात थेट त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या नात्यांवर झाले. सगळ्यात आधी त्यांच्या पतीचं निधन झालं. संसाराचा आधारच गेला. पण तरीही त्यांच्यासाठी आशेचा एक किरण होता, तो म्हणजे त्यांचा एकुलता एक मुलगा. बरोबर, पण ते सुखही फार काळ टिकलं नाही. पतीच्या निधनानंतर काही काळातच त्यांच्या त्या तरुण मुलाचाही मृत्यू झाला. एका आईसाठी यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं? ज्या मुलाकडे पाहून ती आपलं आयुष्य काढणार होती, तोच तिच्या डोळ्यांदेखत निघून गेला. आणि हे दुःखाचं सत्र इथेच थांबलं नाही. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. त्यांच्या थोरल्या मुलीचं, एकिसाचं आयुष्यही असंच उद्ध्वस्त झालं. ती विधवा होऊन घरी परत आली आणि धाकटी मुलगी जसमाईसा, तिच्यावर या सगळ्याचा इतका मानसिक आघात झाला की तिचं मानसिक संतुलनच बिघडलं. तिला अक्षरशः वेड लागलं आणि त्यामुळे तिच्या सासरच्यांनीही तिला नाकारलं. ती सुद्धा आपल्या आईकडे, मायबेसांकडे परत आली. आता विचार करा त्या स्त्रीच्या मानसिक अवस्थेचा. पती नाही, मुलगा नाही, एक मुलगी विधवा आणि दुसरी मानसिक रुग्ण. चारी बाजूनी दुःखाने आणि निराशेने त्यांना घेरलं होतं. जगण्यासाठी कोणतंच कारण, कोणतीच आशा उरली नव्हती. आणि याच परिस्थितीतून त्यांनी तो टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की आता जगण्यात काहीच अर्थ नाही. त्या आपल्या 2ही मुलींना घेऊन द्वारकेला जातील आणि तिथे गोमती नदीत उडी टाकून हे जीवन संपवतील. हा विचारच किती भयान आहे. एका आईने आपल्या मुलांसह मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेणं, यावरून त्यांच्या वेदनेची तीव्रता आपल्या लक्षात येते. आणि हा केवळ भावनिक उद्रेक नव्हता, तर एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. त्यांच्यासाठी मृत्यू हे दुःखातून सुटण्याचं एकमेव साधन उरलं होतं. हो, आणि याच निश्चयाने त्या गावातील यात्रेकरूंच्या एका गटासोबत द्वारकेच्या प्रवासाला निघाल्या. आणि इथेच या दुःखद प्रवासात कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं. प्रवासात त्या आपल्या माहेरी म्हणजे पैठणला थांबल्या. तिथे त्यांची भेट त्यांच्या भाच्याशी झाली, सारंग पंडितची. हो, आणि त्याला त्यांनी आपली सगळी कर्मकहाणी सांगितली. साहजिकच त्यालाही हे ऐकून प्रचंड दुःख झालं. पण त्याच्याकडे त्यांच्या दुःखावर असा काही तयार उपाय नव्हता. तो त्यांना कोणतंही आश्वासन देऊ शकत नव्हता. पण त्याने एक अनपेक्षित सल्ला दिला. एक असा सल्ला जो त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलणार होता. काय होता तो सल्ला? त्याने सांगितलं की आत्या, तुम्ही द्वारकेला निघाला आहात तर जा, पण जाताना वेरूळ मार्गे जा. वेरूळ मार्गे? हो. तो म्हणाला, तिथे आमचे गोसावी श्री चक्रधर स्वामी आहेत, फक्त त्यांचं दर्शन घ्या. कदाचित तुमच्या दर्शनाने जसमाईसाचं वेड जाईल. त्यांनी जाईलच असं नाही म्हटलं, कदाचित जाईल असं म्हटलं. आशेचा एक अगदीच अंधुक किरण होता तो. पण ज्या व्यक्तीने सगळ्या आशा सोडल्या आहेत, तिच्यासाठी हा अंधुक किरणही खूप मोठा असतो. मला एक प्रश्न पडतो की सारंग पंडित स्वतः स्वामींचा अनुयायी होता का? म्हणजे त्याच्या बोलण्यात इतका विश्वास कुठून आला? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. स्रोतांनुसार सारंग पंडित हे स्वामींचे दर्शनीय शिष्य होते. दर्शनीय शिष्य म्हणजे असे लोक जे महानुभाव पंथाचे पूर्ण अनुयायी किंवा संन्यासी नसतात, पण स्वामींच्या व्यक्तिमत्वाने, त्यांच्या ज्ञानाने प्रभावित झालेले असतात. ते नियमितपणे स्वामींच्या दर्शनासाठी येत असत. त्यामुळे त्यांच्या शब्दांमध्ये एक अनुभवजन्य विश्वास होता, एक प्रकारची खात्री होती. म्हणजे एका भाच्याच्या सल्ल्यावर विश्वास ठेवून ज्या स्त्रीचा जगावरचा विश्वास उडाला होता, ती वेरूळच्या दिशेने निघाली. तिथे पोचल्यावर काय घडलं?
त्यांची स्वामींशी भेट कशी झाली? त्या वेरूळला पोचल्या. स्वामी मठाच्या ओसरीवर बसले होते. मायबाईसांनी आपल्या दोन्ही मुलींसह स्वामींना नमस्कार केला आणि आपली सगळी व्यथा, आपलं सगळं दुःख त्यांच्यासमोर मांडलं. आणि बोलता बोलता त्यांना आपल्या मृत मुलाची आठवण झाली आणि त्या अक्षरशः कोसळल्या. त्या रडत रडत म्हणाल्या, माझ्या मुलाचे असेच डोळे, असेच हात आणि असेच मुख होते. म्हणजे त्या स्वामींच्या रूपात आपल्या मुलाला पाहत होत्या. आणि यावर स्वामींनी काय उत्तर दिलं? आणि स्वामींनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. त्यांनी सहानुभूती नाही दाखवली, तर एक आध्यात्मिक दृष्टिकोन दिला. ते म्हणाले, बाई, दुःख करू नका. दुःख म्हणजे पाप आणि पापामुळे नरकवास होतो. या एका वाक्याने मायबाईसांच्या दुःखाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनालाच धक्का दिला. थांबा थांबा, म्हणजे ज्या स्वामींकडून त्या सहानुभूतीची, आधाराच्या 2 शब्दांची अपेक्षा करत होत्या, त्यांनी त्यांना थेट सांगितलं की दुःख म्हणजे पाप? हे तर खूपच कठोर वाटतंय. एका दुःखाने पिचलेल्या आईला असं कोणी कसं बोलू शकतं? बरोबर. पहिल्यांदा ऐकल्यावर हे अत्यंत कठोर आणि निष्ठुर वाटू शकतं. पण इथेच स्वामींचा दृष्टिकोन आणि महानुभाव पंथाचं तत्वज्ञान समजून घेणं महत्त्वाचं आहे. स्वामींनी सहानुभूती दाखवली नाही, कारण सहानुभूतीने त्या फक्त तात्पुरत्या शांत झाल्या असत्या, पण त्यांच्या दुःखाच्या मूळ कारणाचं निवारण झालं नसतं. महानुभाव तत्वज्ञानानुसार दुःख हे आपल्या पूर्वकर्मांचं फळ आहे आणि त्या दुःखातच अडकून राहणं, त्याला कुरवाळत बसणं, हे नवीन पापकर्म तयार करण्यासारखं आहे. अच्छा. कारण ते तुम्हाला सत्यापासून, ईश्वरापासून दूर नेतं. म्हणजे हा एक प्रकारचा आध्यात्मिक धक्का होता. त्यांना त्यांच्या वैयक्तिक शोकाच्या पलीकडे नेऊन एका मोठ्या वैश्विक नियमाची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न होता. अगदी बरोबर. स्वामी त्यांना सांगत होते की तू आई या भूमिकेत अडकली आहेस, पण तू त्याही पलीकडे एक आत्मा आहेस. या दुःखात अडकून तू आपलं मूळ स्वरूप विसरत आहेस. या एका वाक्याने मायबाईसांच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच हादरा दिला. त्या दुःखावेगातून बाहेर आल्या आणि शांतपणे स्वामींकडे पाहू लागल्या. आणि मग तिथेच खरा बदल घडायला सुरुवात झाली. आणि तो बदल म्हणजे जसमाईसाच्या प्रकृतीत झालेली सुधारणा. असं म्हणतात की स्वामींच्या दर्शनानेच तिचं अर्धवेळ गेलं. याकडे आपण निव्वळ एक चमत्कार म्हणून पाहायचं की यामागे काही वेगळं मानसशास्त्र असू शकतं? आपण याला चमत्कार म्हणू शकतो, पण अनेकदा अशा घटना तीव्र श्रद्धा आणि एका अधिकारवाणी असलेल्या व्यक्तीच्या प्रभावाने घडतात. विचार करा, जसमाईसने आपल्या आईला प्रचंड दुःखात पाहिलं होतं. ती स्वतः अशा वातावरणात होती जिथे निराशा आणि भीती होती. स्वामींच्या दर्शनाने, त्यांच्या शांत आणि आश्वासक अस्तित्वाने तिच्या मनावर एक सकारात्मक परिणाम झाला असावा. आणि मग उरलेला वेळ घालवण्यासाठी मायबाईसांनी स्वामींचे चरणामृत तिच्या अंगावर शिंपडलं. हो, आणि तिचं वेळ पूर्णपणे नाहीसं झालं. हा केवळ बाह्य उपचार नव्हता, तर आईच्या श्रद्धेतून आणि स्वामींच्या ऊर्जेतून घडलेला एक आंतरिक बदल होता. श्रद्धेमध्ये प्रचंड मानसिक शक्ती असते, हेच यातून दिसतं. दुसऱ्या दिवशी स्वामींनी त्यांना विचारलं की आता तुमचं काम झालं आहे, तुम्ही यात्रेकरून सोबत द्वारकेला जाऊ शकता. पण मायबाईसांनी ठाम नकार दिला. हे खूपच आश्चर्यकारक आहे. ज्या द्वारकेसाठी त्या घरातून बाहेर पडल्या होत्या, तिथे जायला त्यांनी नकार दिला. त्यांचे उद्गार खूप बोलके आणि महत्वाचे आहेत. त्या म्हणाल्या, नाही जी, आमचा कन्हैया इथेच भेटला, आता कशाला जाऊ. त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्राची व्याख्याच बदलून गेली होती. म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणजे दगडविटांची इमारत नसते, तर जिथे आत्म्याला शांती मिळते, जिथे साक्षात्कार होतो, तेच खरं तीर्थक्षेत्र. ज्या द्वारकेला त्या जीवन संपवायला निघाल्या होत्या, त्या द्वारकेपेक्षाही मोठं तीर्थ त्यांना वेरूळमध्ये स्वामींच्या रूपात सापडलं होतं. आणि मग जसमाईसाचं काय झालं? तिला पुन्हा तिच्या सासरी पाठवण्यात आलं, पण ज्या सासरच्यांनी तिला नाकारलं होतं ते तिला स्वीकारतील का, ही भीती मायबाईसांना होतीच. तेव्हा स्वामींनी त्यांना आश्वासन दिलं. ते म्हणाले, आता हिच्यावर सर्वजण प्रेम करतील. आणि खरंच तसंच झालं. सारंग पंडिताने तिला नवीन वस्त्र, अलंकार देऊन सन्मानाने सासरी पाठवलं. तिथे तिचं स्वागत झालं आणि तिचं आयुष्य पुन्हा आनंदाने भरून गेलं. म्हणजे ज्या समस्येमुळे मायबाईसा घर सोडून निघाल्या होत्या, ती समस्या आता सुटली होती, पण त्या स्वतः मात्र घरी परतल्या नाहीत. त्या आणि त्यांची विधवा मुलगी एकाईसा स्वामींच्या सान्निध्यात वेरूळलाच राहिल्या. हो, कारण आता त्यांचा उद्देश बदलला होता. मुलीला बरं करणं हे त्यांचं तात्पुरतं ध्येय होतं, जे पूर्ण झालं. पण स्वामींच्या भेटीनंतर त्यांना एका मोठ्या ध्येयाची जाणीव झाली होती. ते म्हणजे स्वतःच्या आत्म्याला या दुःखचक्रातून मुक्त करणं. त्यांच्या आत अनेक वर्षांपासून साचलेल्या दुःखाची आग अजूनही धुमसत होती.
आणि ती आग विझवण्यासाठी स्वामींनी त्यांना एक कठोर तपश्चर्या सांगितली. ती तपश्चर्या काय होती आणि त्यामागे काय उद्देश होता, कारण वरवर पाहता ती खूप विचित्र वाटते. हो, स्वामी म्हणाले, तुम्ही 1 महिनाभर रोज थंड पाण्याने स्नान करून ओल्या वस्त्रांनी वेरूळच्या बोरी बाभळीच्या झाडांना पाणी घाला. आता ह्या तपश्चर्येमागे एक सखोल मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण आहे. हे केवळ शारीरिक कष्ट नव्हते. तेच मला जाणून घ्यायचं आहे. काटेरी झाडांना ओल्या कपड्यांनी पाणी घालण्याने दुःख कसं कमी होऊ शकतं? याचे 3 मुख्य उद्देश होते. पहिला, शारीरिक कष्टाने मनाला दुःखापासून विचलित करणे. जेव्हा शरीर तीव्र कष्टात असतं तेव्हा मनाला भूतकाळातल्या दुःखात रमून राहायला वेळ मिळत नाही, मन वर्तमानात येतं. दुसरा उद्देश होता निसर्गाची निस्वार्थ सेवा. बोरी बाबडी ही निरुपयोगी काटेरी झाडं, त्यांना पाणी घालून कोणताच भौतिक फायदा नव्हता. ही सेवा अहंकाराचा नाश करण्यासाठी होती. मी माझा दुःख या भावनेतून बाहेर पडण्यासाठी. अगदी. आणि तिसरा, सहनशीलता वाढवणे. थंडी, ओले कपडे, काट्यांचा त्रास सहन केल्याने त्यांची मानसिक शक्ती वाढत होती. त्यांनी दुःखाला कुरवाळत बसण्याऐवजी स्वतःला एका विधायक पण कठीण कार्यात गुंतवून घेतलं. आणि स्वामींनी त्यांना एक वचनही दिलं होतं. ते म्हणाले, तुम्ही शांत व्हाल, मग तुमचं नाव शांताबाई ठेवू. बरोबर. म्हणजे हे नाव त्यांना एक प्रकारे बक्षीस म्हणून मिळणार होतं. आणि मायबाईसांनी ती आज्ञा तंतोतंत पाळली. 1 महिना कोणताही खंड न पडू देता त्यांनी ही तपश्चर्या पूर्ण केली. आणि या प्रक्रियेतून जाताना त्यांच्यात खरोखरच एक विलक्षण बदल घडून आला. त्यांच्या मनातील दुःखाचा, संतापाचा, निराशेचा कल्लोळ शांत झाला. त्या खऱ्या अर्थाने शांत झाल्या. आणि मग स्वामींनी आपलं वचन पूर्ण केलं. त्यांनी त्यांचं नाव मायबाईचा बदलून शांताबाईचा असं ठेवलं. हा, केवळ नावाचा बदल नव्हता, तर त्यांच्या आंतरिक स्थितीचं ते प्रतिबिंब होतं. एका नवीन ओळखीचा तो जन्म होता. दुःखाने व्याकुळ झालेली मायबाईसा आता परब्रह्माच्या सान्निध्यात शांत झालेली शांताबाईसा बनली होती. यानंतर त्यांच्या प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू झाला. स्वामींनी त्यांना रुद्धिपूरला जायला सांगितलं. तिथे गेल्यावर कसं वागायचं याचे काही नियमही समजावून सांगितले. पण त्यांनी आपली मुलगी एकाईसाला सोबत नेलं नाही. तिला स्वामींच्या जवळ ठेवून त्या एकट्याच रुद्धिपूरला निघाल्या. हा निर्णय त्यांनी का घेतला असावा? यामागे 2 कारणं असू शकतात. पहिलं, आता त्या पूर्णपणे संसारिक बंधनातून मुक्त हो पाहत होत्या. मुलीची सोबत म्हणजे पुन्हा माया, पुन्हा जबाबदारी. आणि दुसरं, त्यांना कदाचित वाटलं असेल की आपल्या मुलीलाही स्वामींच्या प्रत्यक्ष सान्निध्याचा लाभ मिळावा. रुद्धिपूरला पोचल्यावरही त्यांनी स्वामींनी सांगितलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं. पण काही दिवसांनी त्या आजारी पडल्या. हो, आणि ही बातमी स्वामींपर्यंत पोहोचली. तेव्हा स्वामींनी एकाईसाला तिच्या आईच्या सेवेसाठी रुद्धिपूरला पाठवलं आणि तिच्यासोबत एक निरोप पाठवला, जो त्यांच्यातील गुरु शिष्याच्या नात्याचं सुंदर उदाहरण आहे. स्वामींनी निरोप दिला, तुमच्या आईला सांगा तुम्हाला जे आवडेल ते खा. जेव्हा एकाईसाने स्वामींचा निरोप सांगितला तेव्हा त्या म्हणाल्या, आता मला श्रीचक्रधरांशिवाय काहीच आवडत नाही. विचार करा, या एका वाक्यात त्यांनी काय सांगितलं. त्यांनी आपलं सर्वस्व, आपल्या सर्व इच्छा, आवडीनिवडी स्वामींना अर्पण केल्या होत्या. त्यांच्यासाठी आता भौतिक जगातील सुखदुःख, आवडीनिवडी शिल्लकच राहिल्या नव्हत्या. आणि त्याच आजारात स्वामींचे नामस्मरण करत भाद्रपद महिन्यात त्यांचं निधन झालं. त्या शांत झाल्या. त्यांच्या निधनाची बातमी जेव्हा स्वामींना समजली तेव्हा त्यांनी काढलेले उद्गार हे शांताबाईसांच्या संपूर्ण साधनेचं सार आहेत, त्यांच्या यशाची पावती आहेत. स्वामी म्हणाले, आम्ही जे नियम सांगितले तेच तिने आपल्या आचरणात आणले. त्यात काही फरक होऊ दिला नाही. म्हणजे त्या परीक्षेत 100% गुणांनी उत्तीर्ण झाल्या होत्या. अगदी. एका गुरुसाठी शिष्याच्या या यशापेक्षा मोठा समाधान असू शकत नाही. चित्रात पाहिलं तर हे एका अशा प्रक्रियेचं उदाहरण आहे जिथे असहाय्य वैयक्तिक दुःख हे केवळ सहन करण्याची गोष्ट न राहता ते एका मोठ्या आध्यात्मिक परिवर्तनाचं साधन बनतं. ज्या दुःखाच्या अग्नीने त्यांचं आयुष्य जाळून टाकलं होतं त्याच अग्नीतून तावून सुलाखून त्यांचं व्यक्तिमत्व सोन्यासारखं उजळून निघालं. संपूर्ण शरणागती आणि अढळ श्रद्धेतून मिळवलेल्या शांतीची ही कथा आहे. हो, आणि ज्या स्रोतांवरून आपण ही चर्चा करत आहोत त्यात शांताबाईसांना सागर तुल्य तपस्विनी असं म्हटलंय. म्हणजेच समुद्रा एवढी विशाल तपस्वी. आणि हे विशेषण अगदी समर्पक आहे की नाही? समुद्राप्रमाणेच त्यांच्या व्यक्तिमत्वातही एक अथांग शांतता आणि खोली आली होती. बरोबर. ज्याप्रमाणे समुद्रात अनेक नद्या येऊन विलीन होतात आणि आपलं वेगळं अस्तित्व गमावतात,
त्याचप्रमाणे शांताबाईसांनी आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि दुःख ईश्वराच्या चरणी विलीन करून टाकल्या होत्या. त्या आयुष्याचा शेवट करण्याच्या विचाराने झाली. तिचा आध्यात्मिक विकास समुद्राच्या विशालतेशी कसा जोडला गेला असेल? त्या एका लहानशा वैयक्तिक दुःखाच्या डबक्यातून बाहेर पडून त्या करुणेचा आणि शांतीचा महासागर कशा बनल्या असतील? यामागे कोणती नेमकी प्रक्रिया घडली असेल यावर विचार करायला हवा.